आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता आनंदीने पृथ्वीला आपल्या आणि इथे युगंधरच्या लग्नाचं सत्य सांगितलेलं असतं. ही गोष्ट शिल्पाला कळल्यानंतर तिला प्रचंड राग येतो. ती म्हणते, आनंदी, तू स्वतःला काही शहाणी समजतेस का गं? हे लग्नाचं सत्य मुलांना सांगायचं नाही, मी सांगितलं होतं ना तुला. तू हे लग्न विसरून जायचं. या लग्नाला अजिबात काही अर्थ नाही आहे. तरीसुद्धा हे सत्य तो पृथ्वीला सांगितलंस, हिम्मत कशी झाली तुझी? तेव्हा आनंदी म्हणते, शिल्पाताई, अहो मी खोटं बोलते मुलांबरोबर. ही गोष्ट माझ्या मनाला खात होती. मला मनातल्या मनात भीती वाटत होती. जर हे सत्य मुलांना बाहेरून कळलं तर ते लोक कसं रिॲक्ट करतील? मला कुठलंही नातं खोट्यावरती उभं करायचं नसतं. पाया हा विश्वासाच्या बळावरती उभा केला जातो, म्हणून तर तू मजबूत होतो ना. आणि जर मुलांना नंतर कळलं असतं तर त्यांना आपला राग आला असता. आपल्या कुटुंबातील लोकांनी आपला विश्वासघात केला आहे, एवढं मोठं सत्य त्यांच्यापासून लपवलं, म्हणून त्या लोकांना खूप जास्त राग आला असता. ते आपल्यापासून दुरावले असते, विश्वासघात केल्यामुळे चिडले असते, म्हणून हे सत्य मी त्यांना सांगितलं. तेव्हा शिल्पा काही बोलायला जाणार तेवढ्यातच आप्पा आणि माई म्हणतात की, शिल्पा, अगं आनंदीने जे केलं ते बरोबरच केलं आणि पृथ्वीने किती छान पद्धतीने परिस्थिती सांभाळून घेतली, बघितलंस ना तू. त्यांनी आनंदीला मिठी मारली, याचा अर्थ कळतो तुला? अगं त्याने ह्या नात्याला सुद्धा स्वीकारले आणि आनंदीच्या या घरात असण्यालासुद्धा. जे काही आनंदीने केलं ते योग्यच केलं असं आम्हाला देखील वाटतं. आनंदीने हे सत्य सांगितलं ते बरं झालं. त्यामुळे काय झालं, पृथ्वीचा कुठलाही गैरसमज झाला नाही आणि आपल्यावरचा विश्वाससुद्धा टिकून राहिला. आज ना उद्या हे सत्य मुलांना कळलंच असतं, तेव्हा काय केलं असतं आपण? जे काही आनंदीने केलं ते एकदम योग्य केलं. आनंदी बाळा, आम्हाला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय, असं इथे आता आप्पा आणि माई दोघेजणं म्हणत असतात. त्यानंतर शिल्पा रागानेच तिथून निघून जात असते. धनश्री म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे शिल्पाताई, अहो आपल्या पृथ्वीला हे सगळं समजलं, तो इतका शांत कसा काय राहिला? तेव्हा इथे आता शांत राहिला कारण त्याने ह्या नात्याला स्वीकारलेलं आहे. आनंदी ही जरी युगंधरची दुसरी बायको असली तरी माणूस म्हणून ती खूप चांगली आहे, ही गोष्ट आपल्या पृथ्वीला माहिती आहे, म्हणून त्याने ह्या नात्याला परवानगी दिली. तेव्हा शिल्पा, धनश्री तिथून निघून जातात. आप्पा म्हणत असतात, आनंदी, खरंच सत्य सांगून तू खूप मोठं ओझं हलकं केलं आहेस. बरं झालं हे सत्य तू सांगितलंस, मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय मला. तेव्हा आनंदी म्हणते, मलासुद्धा खूप आनंद झाला आहे आप्पा, की पृथ्वीने इतक्या छान पद्धतीने हे नातं स्वीकारलं, त्याने मला मिठी मारली. तेव्हा सुनीता म्हणत असते, आनंदीताई, तुम्ही म्हणाला होतात सगळं काही नीट झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी शिरा बनवाल. ती म्हणते, हो चला, मी शिरा बनवणारच आहे. त्यानंतर इथे विद्याधर, ज्याने सगळी आग लावलेली असते, तो विद्याधर आता कागदाचे तुकडे उचलतो आणि म्हणत असतो, आनंदी, आनंदी, तुला काय वाटतंय? पृथ्वीने तू दिलेली चिठ्ठी वाचली आहे का? तू पृथ्वीला सगळं सत्य सांगितलंस असं वाटतंय तुला? पण खरं तर पृथ्वीने तेच वाचलंय जे मी त्याला वाचायला सांगितलेलं आहे. या चिठ्ठीत नेमकं मी काय लिहिलंय ना, ते मी आता तुला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाडीमध्ये रात्रभर झोप न झाल्यामुळे खूपच जास्त आरतीला झोप येत असते. तेवढ्यातच इथे पृथ्वी आपली कामं करून घेत असतो. तो त्याच्या बहिणीला मितालीला फोन करतो आणि विचारतो, मिताली, कसं आहे आता प्रांजल, बरं आहे ना? हे बघ, तिथे काही माझी मदत लागली ना तर मला सांगा, मी तिथे जरी नसलो तरी मी सगळं काही अरेंज करेन. पैशांची वगैरे अजिबात काळजी करू नको, तू फक्त मला एक मेसेज किंवा कॉल कर. तेव्हा इथे मिताली म्हणत असते, दादा, तू अजिबात इथली काळजी करू नको. अरे आम्ही आहोत ना, मी इथे सगळं काही नीट सांभाळून घेईन. तू फक्त एक काम कर, तू आपल्या इथे मीटिंगकडे लक्ष दे, कारण आपली ही बिझनेस मीटिंग आहे ना, ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे मी हॉस्पिटलमध्ये आहे, मी प्रांजलची अगदी व्यवस्थित काळजी घेते, असं आता मितालीने सांगितलेलं असतं. त्यानंतर मिताली आता प्रांजलकडे निघून जाते. तेव्हा इथे विद्याधरने सगळा गेम पलटी केलेला असतो. तो म्हणतो, आनंदी, तुला काय वाटलं एवढ्या लवकर मी तुला सगळं सत्य सांगू देईन का? अगं हे सत्य आहे ना तेव्हाच मुलांना कळेल जेव्हा मी त्यांना सांगेन.
आणि तेव्हा या घरामध्ये ना खूप मोठा धमाका होईल, धमाका. आता मी सांगतो ह्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय होतं ते. कागदाचे तुकडे इथे आता त्याने जोडलेले असतात आणि ते चिकनपट्टीने चिकटवलेले असतात. त्याच्यामध्ये विद्याधरने लिहिलेलं असतं की प्रिय पृथ्वी आणि मिताली, मी या घरातली नोकर आहे, पण तरीसुद्धा तुम्ही मला खूप मान, खूप इज्जत दिली. मला या घरातल्या फॅमिली मेंबरसारखं वागवलं. पण शेवटीला आपल्यामध्ये फरक तर आहे ना. तुम्ही मालक आणि मी नोकर, आणि हा भेदभाव आपल्यामध्ये प्रत्येक वेळेला राहील. मला असं वाटतं की आपली इथे मैत्री आता चांगली सुरू आहे. हीच योग्य ती अगदी संधी आहे, म्हणजे मला घर सोडून जाण्याची. आता मी इथे नोकर म्हणून खूप वर्ष काम केलं. आता मला इथून जायचं आहे, असं आनंदी म्हणत असते. त्यानंतर इथे तुझीच आनंदी, आणि त्यानंतरला असं त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि तेच इथे पृथ्वीने वाचलेलं असतं. म्हणून अजूनपर्यंत पृथ्वीला आनंदीचं खरं सत्य समजलेलंच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, विद्याधर म्हणत असतो की आनंदी, तुला लई आनंद झाला असेल ना की पृथ्वीला सगळं सत्य सांगितलं म्हणून. पण अजिबात नाही. जेव्हा हे गोष्ट पृथ्वीच्या समोर येईल ना, तेव्हा त्याला खूप जास्त राग येईल, राग. तुम्ही त्याचा विश्वासघात केला आहे ना, ही गोष्ट त्याला समजेल. तर इथे प्रांजल आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. प्रांजलची कंडिशन खूपच जास्त वाईट असते. तेव्हा मिताली तिथे येते आणि म्हणते, असं वाटतं ना प्रांजल, तुझ्या 2 थोबाडी द्यावी रे. तू इथे ट्रिपला गेलास, आम्हाला वाटलं तिथे छान एन्जॉय करतोयस तू, इकडे तिकडे छान फिरतोयस, पण तू काय केलंस तिथे जाऊन? तू तिथे जाऊन दिवस रात्र दारू पित होतास. दारू पिऊन पिऊन तुझं लिव्हर खराब झालं. बघितले मी सगळे तुझे रिपोर्ट्स. अरे लिव्हर खराब झाले तुझं. अजूनपर्यंत मी हे सत्य कुणालाही सांगितलेलं नाही आहे. तुला फूड पॉयझन झालं आहे असंच सांगितलं आहे. पण जेव्हा हे सत्य आपल्या आत्तीला, दादाला कळेल, तेव्हा त्यांना किती त्रास होईल या गोष्टीचा तू विचार तरी केला आहेस का? आत्तीचं, दादाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना. तुला जर काही झालं हे लोकांना कळलं तर त्यांना किती त्रास होईल या गोष्टीचा तू विचार नाही केलास. पण आता बाद झालं प्रांजल. आता तुझी ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे आणि तुला बरं केल्याशिवाय मी इथून जाणार नाही आहे, असं आता मिताली त्याला सांगत असते. तर इथे मध्ये मध्ये आरतीला आता झोप येत असते. तेव्हा पृथ्वी म्हणतो, आरती गुड मॉर्निंग. ती म्हणते गुड मॉर्निंग. तो म्हणतो, झाली झोप? ती म्हणते हो झाली. तो म्हणतो, काही चहा नाश्ता हवा आहे का? थांबूया गाडी? ती म्हणते हो चालेल. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, काय चालेल ग? तुला कळत नाही का? साधी अक्कल नाही आहे तुला? इथे गाडी चालवत असताना बाजूला झोपायचं नसतं, हे कळत नाही का तुला? ती म्हणते, एकतर रात्री फोन करून मला घाईघाईने बोलावलंस. मी सगळं काही कामं वगैरे सोडून तुझ्याबरोबर मुंबईला यायला तयार झाली एका कॉलवरती. कौतुक तर तुला नाहीच रे, पण उलट माझी अक्कल काढतोयस. तो म्हणतो, मग काय करू ग? अक्कल काढू नाही तर काय करू? दुसरं काय येतं काय तुला? अगं इथे बाजूला झोपायचं नाही एवढं साधं कळत नाही का? ती म्हणते, ठीक आहे मी मागे जाऊन झोपते. तो म्हणतो, अच्छा मी तुझा ड्रायव्हर आहे का? ती म्हणते, बापरे किती छान वाटलं रे ऐकायला, मी तुझा ड्रायव्हर आहे का? असताच तर किती बरं झालं असतं ना. त्यानंतर इथे आता सगळं मुद्दामून इथे पृथ्वी म्हणत असतो की आनंदी किती चांगली आहे, आबा पण किती चांगले आहेत, ती आर्ची ती पण किती चांगली आहे. तेव्हा इथे आर्ची चांगली आहे आणि मी चांगली नाही आहे का? आरती म्हणते, आबा जाधवाच्या सगळ्या नाती आम्ही चांगल्याच आहोत, पण तू सगळ्यांचं कौतुक केलंस. आनंदी तुझी फेवरेट आहे, आबा पण तुला आवडतात, त्यानंतर आर्ची फेवरेट आहे आणि मी. तो म्हणतो, तू तू माझी फेवरेट नाही आहेस, कारण त्या दोघीजणी किती गोड आहेत. आनंदी किती गोड आहे आणि तू एक नंबरची चेटकीण आहेस, चेटकीण. त्यानंतर ती म्हणते, चल गाडी थांबव, मला तुझ्या गाडीमध्ये बसायचंच नाही आहे, मला चेटकीण म्हणालास ना. त्यानंतर इथे आता विद्याधर म्हणत असतो, आनंदी आनंदी, आता खूप मोठा धमाका तेव्हाच होणार आहे जेव्हा पृथ्वीला आणि मितालीला कळणार आहे की तू आहे ना या घरची मोलकरीण नाहीस, तर या घराची मालकीण आहेस. ते युगंधर निंबाळकरची बायको आहेस. तेव्हा असा धमाका होईल ना, जेवढा माझ्या गाडीमध्ये बॉम्ब लावूनसुद्धा झाला नव्हता तेवढा धमाका होणार आहे. पण आता नाही, जेव्हा मला हवं तेव्हा. तेव्हा धनश्री येते आणि म्हणते, अहो हे काय केलं तुम्ही? तुम्ही चिठ्ठी बदललीत. म्हणजे आनंदीने लिहिलेली चिठ्ठी पृथ्वीने वाचलीच नाही, त्याने दुसरी चिठ्ठी वाचली. अहो का केलं तुम्ही असं?
का करता तुम्ही असं? कशाला उगाच त्या आनंदीच्या नादाला लागता? जे जसं घडत होतं तसं घडू द्यायचं ना. कशाला तुम्ही मध्ये गेलात? का तुम्ही चिठ्ठी बदललीत? तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, धनश्री, कुणाला काही बोलायचं नाही हा, कुणाला काही सांगायचं नाही, नाहीतर तुझी ही जीभ आहे ना, जी खूपच चुरू चुरू चालायला लागली, तिला कापून टाके ना. तेव्हा ती म्हणते, अहो नका, असं नका करू. तो कैची आणतो आणि म्हणतो, थांब, तुझी जीभच कापून टाकतो. ती म्हणते, हात जोडते मी तुमच्यासमोर, मी कुणाला काही सांगणार नाही, पण प्लीज माझी जीभ नका कापू. मी आनंदी किंवा भाऊजी कुणाला काही नाही सांगणार, खरंच सांगते. तेव्हा तो म्हणतो, त्याच्यामुळेच तू भल्यात राहशील, कळलं ना, तुझं भलं होईल. जा इथून आता, आत्ताच्या आता इथून चालते हो, पुन्हा रूममध्ये यायचं नाही. त्यानंतर विद्याधर म्हणतो, आनंदी, तुझ्या इथे पोटामध्ये आनंदाच्या खूप उकळ्या फुटत असतील ना, पण हा विद्याधर निंबाळकर असताना तुला आनंदी कसं राहता येईल? त्यानंतर इथे आरती चिडलेली असते. तेव्हा पृथ्वी म्हणतो, आनंदीचं कौतुक मी केलं. आरती, तुझंसुद्धा कौतुक करावं असं वाटतंय ना? ती म्हणते, नाही नको, बास झालं, विषय संपला तो आता. पृथ्वी म्हणतो, नाही पण खरंच मला तुझं कौतुक करायचं आहे आरती. करू का मी कौतुक? ती म्हणते, बोल, काय बोलायचं आहे ते. तेव्हा पृथ्वी म्हणतो, खरंच म्हणजे जेव्हा मला कळलं की तुम्ही आबा जाधवांच्या नाती आहात, आनंदी तर खूपच जास्त गोड साळस मुलगी आहे, ती माझी मैत्रीणच झाली. ती एवढी समजूतदार आहे. मला नंतर कळलं की तू तर तिची मोठी बहीण आहेस, मग तू सुद्धा तिच्यासारखीच गोड सालस समजूतदार असशील असं मला वाटलं होतं, पण नाही. मला जे वाटलं होतं तो माझा गैरसमज होता. तू एक नंबरची चेटकीण आहेस, कळलं ना, भांडकुदळ कुठली. तेव्हा ती म्हणते, काय म्हणालास? मी चेटकीण आहे ना, मला आता तुझ्या गाडीत बसायचं नाही आहे. तो म्हणतो, असं काही करू नको, अगं मी मस्करी केली. तेव्हा ती म्हणते, मस्करी? पण मला अजिबात ती सहन होणार नाही आहे. गाडी थांबवतोयस की मी उडी मारू? हे बघ, मी उडी मारे ना, उडी मारेन. तेव्हा तो गाडी थांबवतो आणि इथे आता ती गाडीतून उतरते. आरती गाडीतून उतरते आणि बाजूला जाऊन आता उभी राहते. त्यानंतर इथे युगंधरला शिर्के म्हणत असतात की हे बघा मालक साहेब, मला माहिती आहे, कंपनी असू दे, घर असू दे किंवा ऑफिस, सगळीकडे आहे ना, तुमच्या शब्दाला खूप मान आहे. तुम्ही जे बोलता तो अंतिम शब्द असतो, सगळेजण त्याचं पालनसुद्धा करतात. फक्त मला एकच गोष्ट बोलायची आहे मालक साहेब, की तुम्ही फक्त एकदा फक्त माझं ऐकावं. मी इथे एम्प्लॉई म्हणून नाही, तर तुमचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जे काही अवॉर्ड फंक्शनचं आमंत्रण मिळालं ना, ते तुम्ही स्वीकारा, नाही म्हणू नका, कारण तो तुमचा मान सन्मान आहे. अहो, आपल्या इथे फॅक्टरीमध्ये इतके लोक काम करतात, त्याची ती पोचपावती आहे. तुम्हाला एवढा मोठा अवॉर्ड मिळतो आहे, ही काही खायची गोष्ट नाही आहे. तुम्ही त्या अवॉर्डाचा स्वीकार करावा असं मला वाटतं, नाही म्हणू नका. मला मेल पाठवायला तुम्ही सांगितलं आहे, पण तो मेल पाठवण्यासाठी माझी बोटं धजावत नाही आहेत, कारण मला मनापासून असं वाटतं की तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनला जावं, नाही म्हणू नये. त्यानंतर शिल्पाचा फोन आलेला असतो. शिल्पा म्हणते, युगंधर, आत्ताच्या आता घरी ये. तो म्हणतो, अगं ताई, काय झालं, घरी का बोलवतेस? ती म्हणते, एकदा सांगितलं ना, आत्ताच्या आता घरी ये म्हणून, लवकरात लवकर ये. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, अगं मी कामात आहे. ती म्हणते, येतोयस का मी काही चुकीचं पाऊल उचलू? तेव्हा युगंधर म्हणतो, बरं बरं ठीक आहे बाई, हे बघ मी आलो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता युगंधर घरी यायला निघालेला असतो. तेव्हा इथे आनंदी शिरा बनवते आणि तो शिरा आणून तिने आता समिधाच्या फोटोसमोर ठेवलेला असतो. ती म्हणते, समिधाताई, खरंच मला आज खरंच खूप आनंद झाला आहे. आज मी पृथ्वीला माझ्या आणि मालकसाहेबांच्या लग्नाबद्दल सगळं काही सांगितलं आणि पृथ्वीने खूपच छान पद्धतीने परिस्थिती समजावून घेतली आणि मला इथे या घरामध्ये मेंबर म्हणून स्वीकारलं. माझं आणि मालकसाहेबांचं लग्नसुद्धा स्वीकारलं. किती छान पद्धतीने त्याने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. खरंच या सगळ्यावरून ना, तुम्ही आणि मालकसाहेबांनी मुलांवरती किती चांगले संस्कार केलेत ना, हे सुद्धा दिसून येतं समिधाताई. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे तुमचा आहे. म्हणूनच तोंड गोड करण्यासाठी हा शिरा मी तुमच्यासाठी घेऊन आले. तुमचा आशीर्वाद मुलांवरती आणि या घरावरती सदैव असाच असू दे. त्यानंतर विद्याधर येतो आणि म्हणतो, वा आनंदी, वा, खूपच आनंद झालाय ना गं तुला? खूपच बरं वाटत असेल. मनामध्ये
इथे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. आनंद बघ तुझ्या चेहऱ्यावरतून असा ओसंडून वाहतोय नुसता. तेव्हा आनंदी म्हणते, हो वाहणारच ना, कारण का शेवटीला इथे प्रेमाचा मैत्रीचा विजय झालाय. म्हणूनच प्रेम, मैत्री आणि विश्वास या तिघांचा आज विजय झालेला आहे. कारण आज पृथ्वीला मी जे सत्य सांगितलं ते पृथ्वीने समजून घेतलं. अजून काय हवंय मला? प्रत्येक गोष्टीमध्ये इथे विरोध येत नाही. तुम्हाला नाही कळणार ते. कधीकधी इथे माहिती, प्रेम, विश्वास या सगळ्या गोष्टीसुद्धा जिंकत असतात, जशा आज जिंकल्यात. तेव्हा विद्याधर म्हणत असते, हास हास आनंदी हास. जेवढं तुला हसायचं आहे ना तेवढं हसून घे. पण जेव्हा रडायची वेळ येईल ना तेव्हा बघ तू रडशील आणि मी हसेन. तेव्हा पृथ्वीला सत्य समजेल तुझ्या आणि त्या युगंधरच्या लग्नाचं. तेव्हा खऱ्या अर्थाने या घरामध्ये तांडव होईल. तेव्हा फक्त तू रडायचं आणि मी हसणार, असं त्याने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता युगंधर म्हणत असतो की शिर्के, तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनवाल्यांना मेल पाठवला नाही ना? नका पाठवू. आता मी आणि आनंदी आम्ही दोघेजणं त्या अवॉर्ड फंक्शनला जाणार आणि दोघेजणं मिळून तो अवॉर्ड स्वीकारणार. चालेल ना? उद्याची तयारी करायला घ्या. त्यानंतर आनंदी टेन्शनमध्ये येते. आनंदी म्हणते, अरे देवा, आप्पा, माई, अहो मी एकटी कशी काय जाऊ शकते मालक साहेबांबरोबर? तेव्हा ती म्हणते, का ग असं का बोलतेस तू? तेव्हा ती म्हणत असते की एकटी गेले तर मालक साहेबांना कळेल ना की मी अंधा येते, मला दिसत नाही, हे त्यांना एका मिनिटामध्ये कळेल. अजूनपर्यंत मालक साहेबांना माहिती नाही आहे की मला दिसत नाही म्हणून. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता आनंदीने आपलं सत्य इथे आता माई आणि आप्पांसमोर सांगितलेलं असतं. मालक साहेबांना सगळं काही कळेल की मला दिसत नाही, या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या असतात. तेव्हा आनंदीबरोबर माई आणि आप्पा दोघांनासुद्धा या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं.